सादर कथा नीमाची नीमा. लेखक रत्नाकर मतकरी. ती रात्र मला अजूनही अगदी स्पष्ट आठवते. नीमाची समजूत काढण्याची रात्र. अतिशय अवघड वाटलेला प्रसंग. कितीतरी दिवस मी मनाची समजूत घालीत होतो, मनाला पडवून ठेवत होतो, तरीही मनाची तयारी होत नव्हती. नीमा आई वेगळी पोर, अजान, भाबडी आणि अतिशय गोड मुलगी. तिला बापापासूनही दूर करायचे. खरे म्हणजे या बाबतीत तिच्या इतकी माझीही वाईट अवस्था होती. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पण माझा नाईलाज होता. मध्य प्रदेशातल्या धरणांवर मला जावे लागणार होते, रखरखीत वैराण प्रदेशात. बरे, एकाच ठिकाणी फार वेळ राहायचे नव्हते. आज इथे तर उद्या तिथे. वेडावाकडा वाटेल तसा प्रवास. त्यात नीमाचे हालच झाले असते. एखाद वेळी तिच्या नाजूक तब्येतीलाही त्यात धोका होता. शिवाय मी दिवसभर कामावर जाणार, तेव्हा तिच्याकडे कोण लक्ष ठेवणार? आणि प्रश्न तसा फार दिवसांचा नव्हता, 6-8 महिन्यांचाच तर होता. मी नीमाला माझ्या लांबच्या बहिणीकडे ठेवून जाणार होतो. ती माझ्याहून वयाने बरीच मोठी होती. फार वर्षांत आमची भेट नव्हती. तिचे गावही आमच्यापासून तसे लांबच होते. हे सारे मी त्या रात्री नीमाला समजावून सांगितले. अजून ती रात्र जशीच्या तशी आठवते. रात्र शांत होती. बाहेर सारे निस्तब्ध होते. मधूनच एखादा वाऱ्याचा झोत खिडकीतून आत येई, तेवढाच. मी सारे विजेचे दिवे मालवून 4 मेणबत्त्या लावल्या होत्या. मेणबत्त्यांचा मंद प्रकाश मला फार आवडतो. त्या रात्रीसुद्धा मी तेच केले होते. पण नेहमीसारख्या आमच्या गप्पा आज रंगत नव्हत्या. नीमाचे नेहमीचे खळखळून हसणे त्यात नव्हते. नीमा आज अबोल होती, तिच्या मांडीवरच्या नीमासारखी. ती दुसरी नीमा तर कधीच बोलत नसे, म्हणजे माझ्याशी. बाकी दोघी नीमांचे खूप हितगुज चाले. नीमा स्वतःला ठाऊक असलेले सारे काही छोट्या नीमाला सांगे. तिनेच तिला स्वतःचे नाव दिले होते. नीमाला फ्रॉक शिवला की त्याच कपड्याचा छोटा फ्रॉक छोट्या नीमाला शिवावा लागे. तिला दिलेल्यातला थोडा खाऊ छोट्या नीमासाठी राखून ठेवावा लागे. एक माझी नीमा होती, दुसरी नीमाची नीमा होती. पण दोघीही नीमाच होत्या. दोघीही मोठ्या समंजस होत्या. नीमाने कधी कसला हट्ट धरल्याचे मला आठवत नाही. सांगितलेले सारे ती पटवून घेत असे. थोडे त्रासाचे असले तरी निमूटपणे सहन करीत असे. नीमाच्या समजूतदारपणावरच तर माझी सारी भिस्त होती. वाऱ्याच्या ज्योतीने मेणबत्तीची ज्योत थरथरत होती. आमच्या तिघांच्या सावल्या भिंतीवर हेलकावे खात होत्या. मी सांगितलेले सारे नीमाने निमूटपणे ऐकून घेतले. रडण्याचा, चिडण्याचा, हट्ट करण्याचा तिच्या बाबतीत प्रश्नच नव्हता. ती माझ्या शब्दाबाहेर जाणे शक्यच नव्हते. तिच्या या मूक संमतीनेच माझ्या काळजाचा चर्र झाले. वाटले, हा भाबडा जीव आपल्यावर किती अवलंबून आहे. आपला निर्णय चुकला तर? नीमाचे मोठमोठे डोळे पाण्याने भरून आले होते. पण ते पाणी डोळ्यांबाहेर सांडू न देण्याची ती पराकाष्ठा करीत होती. शहाण्या मुली रडत नाहीत असे मी तिला कधीतरी सांगितल्या दिवसापासून ती शक्यतो रडतच नसे. आपल्या चिमुकल्या हाताने ती मांडीवरच्या नीमाला थोपटीत होती. जणू मनातल्या मनात ती तिची समजूत काढत होती. तिला सांगत होती, रडू नको, शहाण्या मुली रडत नाही, कधीच रडत नाही. त्या रात्री आणखी काही बोलायचा धीर झाला नाही. तिला खुलविण्यासाठी काही सांगणे, तिला खोटे खोटे हसविणे, आनंद असल्याचा देखावा करणे मला शक्य झाले नाही. माझा प्रत्येक शब्द ती जीवाचे कान करून ऐकत होती. तिथे खोटेपणाला वावच नव्हता. मी जर तिला म्हटले असते की तू हस, नाहीतर मला वाईट वाटेल, तर ती हसलीही असती. माझ्यासाठी ती नक्कीच हसली असती. पण मी तिला तसे करायला भाग पाडले नाही. देवदूत कुणी पाहिलेले नाहीत, पण ते कसे दिसत असतील याची कल्पना मला मेणबत्तीच्या प्रकाशातला तिचा तो चेहरा पाहून आली. तिला इतके दिवस दूर ठेवायचे या कल्पनेने माझ्या काळजात तुटत होते. तिच्याशी बोलत बसणे मला अधिकाधिक कठीण होत होते. मी तिला नेऊन बिछाण्यावर ठेवले आणि बाथरूममध्ये गेलो. परत येताना दारातून मला नीमाचा आवाज ऐकू आला. मी दारातच थबकलो. नीमा आपल्या नीमाला सांगत होती, नीमा, पप्पांनी काय सांगितलं ते समजले ना? आत्तेकडे राहायचं आणि आत्तेला त्रास द्यायचा नाही. काहीही झालं तरी आत्तेचं ऐकायचं आणि रडायचं नाही, कधीच रडायचं नाही. माझ्याने राहावे ना. मी पुढे होऊन नीमाला पोटाशी धरले. बायूच्या घराशी आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्या उदासवाण्या प्रकाशात बायूचे घर अतिशय काळाहीन दिसत होते. खालच्या खोल्यांमध्ये अजून दिवा लागलेला नव्हता आणि माडीवरचा प्रकाश वरच्या 2 खिडक्यांमधून मिचमिचत होता. त्यामुळे ते काळे धूळ एखादा 2 पाय कापलेला कुबडा फतकल मारून बसावा तसे दिसत होते. आजूबाजूला फारशी जागा नव्हती. दारात फळ्या निगडुंग लावलेला होता. नंतर बायूने मला सांगितले की फुलझाडे लावली तर पोरेटोरे येऊन त्रास देतात.
निवडुंग लावला म्हणजे ढोरेसुद्धा अंगणात यायची धास्ती नाही. शिवाय मेहनत कमीच पडते. त्या दारात पाऊल टाकताच नीमा मला अधिकच बिलगली. एका हातात धरलेला माझा हात तिने अधिक गच्च पकडून ठेवला आणि दुसऱ्या हातातल्या नीमावरची पकड घट्ट केली. आम्ही उंबरड्यात पाऊल टाकताच कुठून तरी अंधारातून बायू पुढे झाली आणि ओटीवर दिवा लावायच्या खटपटीला लागली. बायूला मी खूप वर्षांनी पाहत होतो. तिच्यात फरकही बराच पडला होता. त्यामुळे मी तिला प्रथम ओळखलीच नाही. तिची 50शी उलटलेली होती, पण त्याहीपेक्षा ती अधिकच म्हातारी दिसत होती. केसाची चांदी झाली होती, गालफडे बसली होती, त्यामुळे नाक अधिकच बाहेर आलेले होते. बायू धुण्याच्या काठीसारखी लांबच लांब नी तशीच वाळकुडी होती. आता तर तिची सगळी चामडी सुरकुतली होती आणि हाडे दिसू लागली होती. नीमाला पाहताच ती कल कल करून हसली आणि आपले लांब हात नाचवीत मला म्हणाली, छान आहे हो तुझी मुलगी. काही काळजी करू नकोस, मी घेईन हिला इथं ठेवून. बरं झालं आणलीस. आयताच विरंगुळा झाला. मीही अशी एकटीच, मला तरी दुसरं आहे कोण. आणि पुन्हा हसली. तिच्या हसण्यासरशी नीमाने शहारल्यासारखे केले आणि आपल्या नीमाला छातीशी धरले. बायोने नीमाला एक चुरमुऱ्याचा लाडू वाटीत घालून दिला आणि ती नीमाला म्हणाली, जा हो, बाहेर खात बस. नीमा लाडवाची वाटी घेऊन बाहेर गेली. आम्ही बोलत बसलो, पण पुन्हा बाहेर येऊन पाहतो तो नीमा लाडू स्वतः खायचा सोडून आपल्या नीमालाच भरवीत बसली होती. ते पाहून बायो पुन्हा कल कल करून हसली. मी म्हटले, फार आहे तिला त्या भावलीचं, सगळं काही तिला स्वतःसारखं करते. शहाणी माझी बाळती, असे म्हणून बायोने तिला जवळ घेतले आणि तिच्या गालाचा मुका घेतला. नीमाने किंचित हिसडा दिल्यासारखे केले. पाहिलंस ना नीमा, घर किती मोठं आहे. मी तिला खुलविण्याचा प्रयत्न केला. खेळायला काय मजा येईल नाही. खेळायला, नीमा अगदी सहजपणे म्हणाली. खेळायला इथं मुलं कुठं आहेत. तिच्या त्या प्रश्नाने मला ते सारे घर अंगावर आल्यासारखे झाले. त्याची ती करकर वाजवणारी दारे, त्या रुंद दगडी पायऱ्या, भिंतीवर चढलेले ते शेवाळे आणि भुंग्यांनी पोखरलेले जाडजूड लाकडी खांब, आपल्याच पायाच्या चाहुलीने घाबरविणारा तो माडीचा जिना आणि या सगळ्यात व्यापून राहिलेला तो काळोख, दिव्यालाही लाजविणारा. अगं कशाला हवीत मुलं, तू आणि मी दोघी आहोत ना, मग बस झालं. कशी खेळवते बघ तुला छान. बायो हसत हसत म्हणाली. चल नीमा, घरात काळोखात बाहेर बसू नको, असे तिला समजावून सांगितले. वळताना मला एक चमत्कारिक गोष्ट दिसली. नीमा आपल्या नीमाच्या गालाला चावीत होती. काय गं नीमा, मी आश्चर्याने विचारले. काही नाही, पापी घेतेय तिची, नीमा म्हणाली. त्या रात्री मी नीमाला कुशीत घेऊन निजलो. सकाळ होताच मी नीमाचा निरोप घेतला. पोरीची काही काळजी करू नकोस, असे मला बायोने पुन्हा पुन्हा बजावले. मला वरचेवर पत्र टाकून तिची खुशाली कळविण्याचे आश्वासनही दिले. त्या निवडुंगाच्या फंडातून मी बाहेर पडलो आणि रस्त्याने चालू लागलो. दारात उभ्या राहून दोघी हात हालून मला निरोप देत होत्या, नीमा आणि तिची नीमा. छोट्या नीमाचा कापडी हात एका हातात धरून मोठी नीमाच हलवीत होती. मी नजरेआड होईपर्यंत नीमाने डोळ्यांतून पाणी काढले नाही. मला वाईट वाटेल म्हणून, पण माझी खात्री आहे मी दिसेनासा होताच ती एखाद्या अंधाऱ्या खोलीतल्या कोपऱ्यात जाऊन रडली असेल. रडता रडता तिने नीमाची समजूत घातली असेल. रडू नको, पप्पा परत येणार आहेत, अगदी लवकर येणार आहेत. मी कामावर रुजू झाल्यानंतरही पहिले काही दिवस नीमाच्या आठवणीत माझ्या छातीत धस्स होई. बायोच्या त्या उदासवाण्या काळोख्या घरात आपण नीमाला ठेवून आलो, हे बरे झाले की वाईट, अशा विचाराने मधून मधून मला काही सुचेनासे होई. पण लवकरच माझे मन स्थिरावले. एकतर कामावरचे वातावरण इतके रुक्ष आणि वेगळे होते की हळवेपणाला इथे वावच नव्हता. शिवाय कामही रगड होते. रात्री अंथरुणाला पाठ टेकले की सकाळ कधी झाली याचा पत्ताच लागत नसे. नीमाच्या खुशालीचे पत्र बायो नियमितपणे पाठवी. नीमा मजेत आहे, दिवसभर खेळत असते, इत्यादी. या पत्रांमुळे तर माझी काळजी अजिबात नाहीशी झाली होती. मुले काय, नवीन वातावरणाला लगेच सावरतात. त्यातून नीमा फारच समजूतदार होती. ती बायोच्या घरी रुळली असेल यात नवलच नव्हते. मी घेतला तोच निर्णय बरोबर होता, याबद्दल माझी आता खात्री पटली. मी नीमाला माझ्याबरोबर आणले असते तर तिचे हाल हाल झाले असते यात शंका नव्हती. त्यापेक्षा आता ती मजेत होती. मी मनी ऑर्डर वेळेच्या वेळी करत असे. नीमाविषयीची कोणतीही तक्रार बायोच्या पत्रात नसे. फक्त एक विचित्र वाक्य तिच्या पत्रात होते. नीमाला तिची बाहुली अलीकडे पूर्वीसारखी आवडत नाही. ते पत्र वाचले तेव्हा मला यात फारसे काही खटकले नाही. नीमा मजेत होती, तिला तिथली हवा चांगली मानवत होती, यात मला आनंद होता. तिच्या बाहुलीला मी विसरलोच होतो. त्यात विचित्र वाटेल ते एवढेच की बायोने या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख का करावा.
कोण कसे जाणे ते वाक्य माझ्या आठवणीत राहून गेले. मग एके दिवशी मला एकदम एक विचार सुचला. त्याबरोबर मला स्वतःचे हसू आले. नीमाला तिची बाहुली आवडेनाशी झाली, त्यात काय मोठे? नीमा आता मोठी नाही का झाली? या वयात मुले भराभरा वाढतात. त्यांच्या आवडीनिवडी दिवसादिवसाला बदलतात. काल जीवापाड आवडत असलेले खेळणे त्यांना आज डोळ्यांसमोर नकोसे होते. मग नीमाला आपली बाहुली आवडेनाशी झाली, त्यात काय नवल? पण पुढच्या पत्रात बायूने तेच म्हटले होते. शिवाय तिने आणखी एक गोष्ट लिहिली होती. नीमा हल्ली बाहुलीला मारते. मी पत्र वाचून बाजूला टाकले. त्या पत्रावर विचार करायला मुळीच सवड नव्हती. आमचा मुक्काम बदलणार होता. सगळी धावपळ, गडबड, जाता जाता द्यायच्या सूचना, नवीन ठिकाणीच्या योजना आखण्यात अंदाज घेणे, सारे काम मानगुटीवर बसले होते. पण आमचा तळ सोडला आणि व्हॅन जेव्हा दुसऱ्या मुक्कामावर जाऊ लागली तेव्हा थकव्याने मी मागे डोके टेकले आणि नजरेसमोर एकदम नीमा उभी राहिली. तिच्या हातात नेहमीप्रमाणे तिची नीमा होती आणि तिला बडवून काढीत होती. मानेला झटका बसून मी जागा झालो. छे, मी पाहत होते ते विपरीतच होते. नीमा आणि आपल्या बाहुलीवर हात उगारील. नीमा कधीच कुणाला मारीत नसे. खेळातही ती इतर मुलांची भांडणे, मारामाऱ्या सोडवीत असे. तिने मारल्याची तक्रार कुठल्याही मुलाने माझ्याकडे कधी आणली नव्हती. ती नीमा बाहुलीला मारील आणि ज्या बाहुलीवर तिने इतके प्रेम केले तिला? समजा घटकाभर असे धरून चालू की तिला अलीकडे ही बाहुली आवडेनाशी झाली. मग ती फार तर तिच्याशी खेळणार नाही, पण तिला मारील कशासाठी? तरीही मी हा विचार बाजूला सारला. मुले काही नेहमीच रागाने मारीत नाही. एखाद्या वेळी हा तिचा एखादा नवीन खेळ असावा. आणखी 1-2 पत्रात नीमा मजेत असल्या पलीकडचे दुसरा कसलाच उल्लेख नव्हता. नीमाच्या बाहुलीचा विषय मी मोठासा मनाला लावून घेतला नाही. पण त्याविषयी पत्रात काही नव्हते म्हणून मला जरा हायसे वाटले. पण दुसऱ्याच एका निमित्ताने हा विषय पुन्हा माझ्या मनात घोळू लागला. मेहता नावाच्या एका इंजिनियरशी माझी अलीकडे दोस्ती झाली होती. मेहताला सायकोलॉजीवरची पुस्तके वाचण्यात फार नाद. एके दिवशी त्याने मला माझे लग्न झाले आहे का असे विचारले. मी त्याला नीमाबद्दल सांगितले. तो लगेच म्हणाला, माय गॉड, म्हणजे तू मुलगी पेरेंट्सशिवाय एकटीच ठेवलीस? अरे त्याला काय करणार? मी एकटाच आहे पेरेंट तिचा. आणि ठेवली आहे म्हणजे काही कुठं रानात नाही ठेवली आहे, माझ्या बहिणीकडेच ठेवली आहे. छे छे, चूक केलीस तू. अरे मुलं अशी एकटी राहिली आईबापांशिवाय तर त्यांना न्यूरोसिस होतात, निरनिराळे कॉम्प्लेक्सेस जडतात. काहीतरी काय बोलतोस? अशी खूप मुलं राहतात. मग खूप मुलं न्यूरोटिक होतात, वेडीसुद्धा होतात. वेडी? माझी नीमा वेडी? नाही, असं होऊन चालणार नाही. माझ्या कामासाठी तिला संबंध जन्माची किंमत द्यावी लागता कामा नये.